मराठा आरक्षणावरून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर जोरदार घणाघात केलाय। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलाय असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय। यावर मविया काळात मराठा आरक्षण देण्यापासून कोणी रोखलं होतं असा सवाल मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना विचारलाय। अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये निवडणुका होऊ घातलेला आहे आणि इथला एवढा मोठा मराठा समाजातला वर्ग नाराज करून सरकारला चालणारं नव्हतं, परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलेलं आहे। उद्या ह्याच्यामधले बारकावे लक्षात आल्यानंतर जो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर तो ओबीसीवर अन्याय झाल्यासारखं वाटेल। ही काय आजची बाब नाही आहे। त्यामुळे एकनाथ खडसे साहेबांचं जे म्हणणं आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, तर मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये यांना कोणी रोखलं होतं आरक्षण न द्यायला। मागच्या काळामध्ये आदरणीय मागची जी सरकार आहेत स्वातंत्र्यानंतरची, त्यांनी कधी हा विचार केला नाही। तो एक सर्वसाधारण कुटुंबाच्या माणसानं शेतकऱ्याच्या पोरानं केला आणि मराठा समाजाला या ठिकाणी रिझर्वेशन दिलं।